छान फिल्म आहे. प्रेम हे प्रेम असतं. ते तुम्ही कोणत्याही वयात करू शकता. चांगल्या कलाकारांची भट्टी. मला असं वाटतं एक कौटुंबिक चित्रपट पाहायचा असेल तर आवर्जून थिएटरमध्ये जा आणि तुला पाहते रे नक्की बघा. प्रत्येक पिढीचं प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन ही फिल्म सांगते. फिल्म खूप गोड आणि हळूवार आहे. ती सगळ्यांना आवडेल. वेगळी फिल्म आहे. I really enjoyed the movie. It was my first premiere here, and the story was just heart-touching. नमस्कार, मी फुलवा खामकर. मी आज आले तुला पाहता या फिल्मच्या प्रीमियरला. मयुरा प्रधान यांनी लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीसुद्धा या फिल्मची केली आहे. छान फिल्म आहे आणि मला ऑफकोर्स मी आज खास हजेरी लावली आहे. ती त्या फिल्ममध्ये माझी अत्यंत आवडती व्यक्ती आहे आणि माझी खूप जवळची मैत्रीण आहे दीपाली विचारे. कोरिओग्राफर नाही तर तिने यात अभिनय केला आहे. जरूर पहा, छान फिल्म आहे. दीपाली, तुला माझ्या आणि ऑफकोर्स अख्ख्या कास्ट अँड क्रूला खूप शुभेच्छा. थँक्यू. तुला पाहता हा मराठी चित्रपट मी आत्ताच पाहून आलो आहे. माझ्याकरता सर्वात आधी अट्रॅक्शन असं होतं की माझी बहीण दीपाली विचारे या चित्रपटात अभिनय करते आणि ती एक गोष्ट माझ्याकरता खूप आकर्षक होती. कारण तिला मी नेहमीच ॲज अ कोरिओग्राफर पाहत आलेलो आहे आणि तिचं कला कौशल्य पाहत आलेलो आहे आणि तिचं कौतुक करत आलेलो आहे. पण मला तिचं एक अभिनेत्री म्हणून सुद्धा ती काय करते हे पाहायचं होतं, त्याचं कुतूहल होतं, म्हणून मी आलो. पण त्याचबरोबर मला हेही आढळलं की तिचा अभिनय तर चांगला होताच, पण हा चित्रपटसुद्धा खूप छान आहे आणि एक वेगळ्या प्रकारचा रोमॅन्स आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळतो आणि एक मेसेज पण आहे की प्रेम याला वय नसतं. प्रेम हे प्रेम असतं. ते तुम्ही कोणत्याही वयात करू शकता आणि म्हणूनच ते प्रेम असतं. या चित्रपटाला आणि या चित्रपटाच्या निगडीत सर्वांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. खूप छान त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे आणि फार सेन्सिटिव्ह हे दिग्दर्शन आहे असं मला जाणवलं. अनेक दिग्दर्शिका आणि त्यांनी बनवलेलं पिक्चर मी ह्या आधीही पाहिलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये कॉमन एक गोष्ट असेल ती माझ्या मते इज सेन्सिटिव्हिटी. मला तरी असं वाटतं की तुला पाहता हा चित्रपट पाहायला हवा. तुला पाहता आत्ता सिनेमा बघून बाहेर पडलो. मयुरा चा पहिला चित्रपट दिग्दर्शक म्हणून, निर्माता म्हणून, लेखक म्हणून आणि चांगल्या कलाकारांची भट्टी. मला असं वाटतं एक कौटुंबिक चित्रपट पाहायचा असेल तर आवर्जून थिएटरमध्ये जा आणि तुला पाहते रे नक्की बघा. थँक्यू. मी जस्ट तुला पाहता ही फिल्म बघून आले. ही फिल्म खूप छान आहे. सिनेमागृहात जाऊन मराठी चित्रपट बघावा. अशा फिल्म्स आता येत आहेत, तर आपण प्लीज चित्रपटगृहात जाऊनच सिनेमे पाहूया. खूप छान फिल्म, मजा येईल, तुम्ही खूप एन्जॉय कराल. आणि मला असं वाटतं की एक सिम्पल लव्ह स्टोरी बघायला ज्याला तरुण मुलांचा पण ॲप्रोच असू शकतो, माझ्यासारख्या पिढीचा पण आणि आमच्या आधीच्या पिढीचा पण. प्रत्येक पिढीचं प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन ही फिल्म सांगते. कामं सगळ्यांनी उत्तम केलेली आहेत. नचिकेत आणि मानसी नवीन पेअर असली तरीसुद्धा, आणि त्यांच्याबरोबर हे सगळे जे दिग्गज कलाकार आहेत, सतीशदादा आहेत, इलामावशी आहे, निशिताई आहे, आनंद आहे आणि माझ्यासाठी सरप्राईज पॅकेज आणि माझी सगळ्यात डार्लिंग मैत्रीण या फिल्ममध्ये आहे दीपाली. सो या संपूर्ण टीमचं मला असं वाटतं डिरेक्शनल जरी पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिला तर एका बाईच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पुन्हा ती फिल्म आहे, त्यामुळे ती तितकीच छान आणि इंटरेस्टिंग आहे. म्युझिक छान आहे. टोटली मला असं वाटतं की अख्खी फिल्म इज अ गुड पॅकेज. त्यामुळे प्लीज सिनेमागृहात जाऊन पिक्चर ओके बघा. हा सिनेमा बघताना अशा प्रेमाची म्हणणार नाही आठवण, पण त्या काळातलं ते जे एक प्रेम पाहिलं, जे पल्लवी पाटील, ऑफकोर्स पल्लवी आणि सचिन, आपण त्यांचं नाव माझ्याकडनं घ्यायचं राहिलं होतं, जे फ्लॅशबॅकमध्ये होतं, तेव्हाच्या प्रेमामधला जो एक साधेपणा आहे ना, तो आता खूप मिसिंग आहे. तर तो साधेपणा जर आताच्या पिढीमध्ये आला तर प्रेम हे साधं सोपं आणि सुंदर आहे हे नक्कीच तुम्हाला जाणवेल. येस, खूप छान वाटली फिल्म. एकदम हळुवार आणि काय म्हणतो ते, म्हणजे आपण कविता ऐकतो,
कविता पाहतो, कविता मी पाहत होतो असं मला वाटतं आणि एक काव्यात्मक असं रचना आहे आणि खूप छान मांडणी केलेली आहे. त्यानंतर सगळ्यांची कामं छान आहेत आणि आत्ताची मुलं लिव्हिंगवर राहत आहेत आणि आम्ही जे लाईफ जगलो आहे त्याचं कुठेतरी सांगड घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची म्हणजे लिव्हिंग बरोबर आणि आत्ताच्या तरुण मुलांबरोबर हे कसं नातं आहे ते तुम्हाला पाहायला आवडेल आणि गाणी छान आहेत, सगळ्यांनी कामं छान केलेली आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की फिल्म खूप गोड आणि हळूवार आहे, ती सगळ्यांना आवडेल. वेगळी फिल्म आहे. सतीशनी काम छान केलेलं आहे नेहमीप्रमाणे. सतीश आमचा गुरु आहे, त्याने काम छान केलेलंच आहे. बाकी दोन्ही नवीन मुलांनी पण खूप छान काम केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं लीला भाटेंनी काम छान केलेलं आहे. त्याचं मेन रोलमध्ये आहेत निशिगंधा वाड, या सगळ्यांनी खूप छान कामं केलेली आहेत. पण विशेषतः करून मला वाटतं की लीला भाटेंनी खूप छान काम केलेलं आहे. मला ते खूप आवडलं. नमस्कार, मी आत्ताच तुला पाहता या नावाचा मराठी चित्रपट बघितला आहे. अप्रतिम सिनेमा आहे, कलाकारांची कामंही खूप सुंदर आहेत. लवकरात लवकर आपल्या जवळच्या चित्रपटात जाऊन हा सिनेमा आवर्जून बघा. धन्यवाद. काय आत्ताच तुला पाहता ही अत्यंत गोड गोष्ट बघून बाहेर पडतेय. अत्यंत सुंदर आणि मेलोडियस गोष्ट आहे. उत्तम अभिनय, उत्तम लोकेशन्स, उत्तम म्युझिक. प्लीज प्लीज बघा. I really enjoyed the movie. It was my first premiere here, and the story was just heart-touching, and I loved the acting. It was amazing. Thank you. हाय, मैंने अभी तुला पाता देखी एंड मैं आप सभी को रेकमेंड करूँगी कि ये फिल्म अपने पेरेंट्स को, अपने ग्रैंड पेरेंट्स को, जिनको भी हो सकता है उनको लेके जाइए. इट्स अ फिल्म दैट विल मेक यू थिंक about a lot of things what your grandparents go through, and I feel कि ये इतनी फ्रेश फील गुड फिल्म है कि हर कोई इस फिल्म को देख सकता है और बहुत ही प्यारी फिल्म है और बहुत प्यार से बनाई गई है. तो प्लीज़ जाइए, अपने पेरेंट्स को पकड़िए, अपने ग्रैंड पेरेंट्स को पकड़िए एंड हॉल में जाइए अभी और उसकी टिकट्स लीजिए एंड यू वोंट रिग्रेट इट. आई कैन अश्योर यू दैट. नमस्कार, मैंने अभी जस्ट एक फ़िल्म देखी है, मराठी फिल्म तुला पाहता, और बहुत ही अच्छी फिल्म है. जैसे मराठी में कहते हैं खूब छान, क्योंकि हर एक जनरेशन की एक अधूरी कहानी हो सकती है. और मैं तो कहता हूँ कि आप ये फिल्म अपनी सारे पेरेंट्स के साथ, ग्रैंड पेरेंट्स के साथ, सबके साथ देखने जाइए. क्योंकि कभी कभी होता है कि कभी किसी की कहानी अधूरी रह जाती है और हमें पता नहीं होता है. एंड दिस फिल्म सेटिस्फाई दैट, फुलफिल उस कहानी को फुलफिल कर देती है अपने अंदर, एंड इट फील्स वेरी गुड. जो एल्डर कपल है उनका काम बहुत ही अच्छा है. मतलब हम देखते हैं कि यंगर कपल्स जो होते हैं वो बहुत क्यूट होते हैं, बट दी एल्डर कपल इन दिस फिल्म इज़ द क्यूटेस्ट, और उनकी पैर बहुत अच्छी लगती है देखने में. सबने काम अच्छा किया, नचिकेत, मानसी, एवरीवन हैज़ डन ग्रेट जॉब. इट्स वर्थ अ वॉच. थँक यू. आय रिअली लाईक द मूवी. खूप छान स्टोरी लाईन आहे. इट इज़ अ व्हेरी डिफरंट कॉन्सेप्ट, अ न्यू कॉन्सेप्ट, अँड इट्स अमेझिंग. नमस्कार सर्व मराठी प्रेक्षकांना. मी सांगेन की प्लीज खूप छान पिक्चर आहे आणि पहिल्यांदाच मी असं छानशा मराठी चित्रपटासाठी खूप चित्रपट बघितले आहेत, पण मी प्रीमियरला पहिल्यांदाच आलो आहे. कारण की माझी बहीण दीपाली विचारे ती ह्या पिक्चरची कोरिओग्राफर जरी असली तरी तिने पहिल्यांदा अभिनय केला आहे, त्यामुळे खूप प्राऊड फील होत आहे. आणि ह्या पिक्चरचं म्युझिक माझा जुना मित्र रोहन प्रधान खूप उत्तम म्युझिक दिलं आहे. म्हणजे त्याच्या गाण्याच्या म्युझिकमधलं मला सांगायचं की खूप छान फिलिंग्स पण एक्सप्रेस केलेत आणि यंग पब्लिकला ट्यून होईल किंवा त्यांना आवडेल असं म्युझिक केलं आहे. आणि ह्या पिक्चरची जी कथा लिहिली, ज्यांनी पिक्चर लिहिलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. खूप छान स्टोरी डेव्हलप केली आहे. म्हणजे जुन्या जाणत्या लोकांसाठी म्हणजे यंग एज, ओल्ड एज दोन्ही कॉम्बिनेशन खूप छान दाखवलं आहे पिक्चरमध्ये. आणि सर्व प्रेक्षकांनी बघावा असा हा कौटुंबिक पिक्चर आहे. सो प्लीज बघावा. खूप छान. सर्वांचं अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार. आत्ताच आम्ही तुला पाहता हा सिनेमा बघून बाहेर पडलो आहे आणि खूपच सुंदर सिनेमा आहे. आणि हा सिनेमा सगळ्यांनी लवकरात लवकर चित्रपटगृहात जाऊन बघावा, कारण हा आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण आम्ही दीपाली विचारेंना खूप वेळापासून ओळखतो. लहानाचं मोठं बघितलं त्यांनी आम्हाला, आणि त्यांना पहिल्यांदा एका चित्रपटात काम करताना बघितलं आहे.
ते आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, खूप इम्पॉर्टंट मोमेंट आहे. अभिनय करताना बघितलं. अभिनय करताना बघितलं असतेच नेहमी. असतेच पण कोरिओग्राफर पण आता Yes. पडद्यावरती दिसलेली आहे आणि खूप सुंदर आणि गोड काम केलंय तिने. खूपच. सो ते बघायला आणि एक सुंदर आणि एक एकदम इनोसेंट तुम्हाला चित्रपट बघायचा असेल, विच इज अ व्हेरी क्यूट अँड अ व्हेरी रोमॅन्टिक स्टोरी, देन यू हॅव टू कम टू द थिएटर्स. लगेचच तुला पाहता बघायला या. अँड या, वी लव्ड इट. आय लव्ह इट. थँक्यू. सो द मूवी इज रिअली अमेझिंग. यामधले जे ॲक्टर्स आहेत जसं की निशिगंधा वाद, इला भाटे आणि सतीश पुळेकर यांनी ॲब्सल्युटली अमेझिंग काम केलेलं आहे. ही स्टोरी लाईन लिटरली स्टार्ट टू एंड तुम्हाला गुंतवून ठेवते. 10th जुलैला रिलीज होत आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत नक्की बघा. या खूप अमेझिंग मूवी आहे. लिटरली मी जे प्रेम करायला सुरुवात केली आहे, लपून प्रेम आणि एकदम बोलतो ना खरं प्रेम, ते बघायला भेटलं या मूवीमध्ये. आणि एस्पेशली इला भाटे मॅम, खूप टायमानंतर बघितलं मी त्यांना. काय परफॉर्मन्स आहे. आणि 10 जुलैला मूवी येते. मी सगळ्यांना रेकमेंड करेल, दी यंग अँड ओल्ड कपल बोथ, टू प्लीज गो अँड वॉच दिस मूवी इन दी थिएटर्स. रिअली अमेझिंग मूवी.